आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन्स लिहून देतात आणि सांगतात हे औषध जेवणाच्या आधी घ्या किंवा हे औषध जेवणानंतर घ्या। हे नेमकं कशासाठी सांगतात ह्या मागचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी DRX विनाली वारी। माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। माझ्या या चॅनलवर तुम्हाला औषधांची योग्य माहिती मिळणार आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक औषधाची वेळ वेगळी असते, कारण प्रत्येक औषध आपल्या शरीरावर वेगळ्या प्रकारे काम करते। आता काही औषधं जेवणाच्या आधी का घ्यायची, तर रिकाम्या पोटी काही औषधं घेतल्याने त्याचं आपल्या शरीरामध्ये शोषण चांगल्या प्रकारे होते, किंवा काही औषधं जेवणापूर्वीच परिणाम सुरू करणे गरजेचे असते। उदाहरणार्थ, पॅन्टोप्राझोल जेवणाच्या 30 मिनिटं आधी घेतल्यास ॲसिड तयार होण्यापूर्वीच त्याचा परिणाम सुरू होतो। थायरॉक्सिन रिकाम्या पोटी घेतल्याने त्याचं शोषण चांगल्या प्रकारे होते। ग्लिमेप्राइड जेवणाच्या आधी घेतल्याने जेवणानंतर तयार होणारी साखर नियंत्रित करण्यास मदत होते। आता काही औषधं जेवणानंतर का घ्यायची, तर काही औषधांमुळे आपल्या पोटाला त्रास होतो, किंवा आपल्याला मळमळल्यासारखं वाटते, किंवा आपल्याला पोटात जळजळ झाल्यासारखं वाटतं। हे सर्व त्रास अन्नामुळे कमी होऊ शकते, म्हणून काही औषधही जेवणानंतर घ्यायची असतात। उदाहरणार्थ, आयबुप्रोफेन आणि डायक्लोफेनॅक सारखी औषधं जेवणानंतर घेतल्यामुळे आपल्या पोटाचं संरक्षण होते। तसेच मेटफॉर्मिन हे औषध जेवणानंतर घेतल्याने त्यापासून होणारे दुष्परिणाम हे कमी होतात। म्हणून एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक औषधाची वेळ वेगळी असते, त्यामुळे स्वतःहून औषधाची वेळ बदलू नका। त्यासाठी डॉक्टर किंवा फार्मसिस्टचा सल्ला नक्की घ्या। आजची ही व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास माझ्या YouTube चॅनल DRX विनाली वारीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि पुढील व्हिडिओ कोणत्या औषधाच्या माहितीवर पाहिजे यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या।